आजच्या या क्षणाच्या 3 सगळ्यात मोठ्या बातम्या, कारण रात्री उशिरा काँग्रेस आणि भाजपच्या महाराष्ट्रातील काही उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे, ज्यामध्ये भाजपचे 6 आणि काँग्रेसचे 5 उमेदवार घोषित झाले आहेत। तर दुसरीकडे राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह काही मित्र पक्ष महाआघाडीची घोषणा करणार असल्याचं सुद्धा म्हटलं जात आहे। या महत्त्वाच्या बातम्या आपण पाहतोय। भाजपची यादी जाहीर झालेली आहे काल रात्री, तर काँग्रेसने सुद्धा 5 उमेदवारांची नावं घोषित केलेली आहे। तर तिसरी महत्त्वाची म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीच्या महाआघाडीच्या घोषणेची सुद्धा शक्यता वर्तवली जाते। अनेक मित्र पक्ष, घटक पक्ष काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये सामील झालेले आहेत आणि त्यामुळे एकूणच कुठेतरी महाआघाडी संदर्भात घोषणा होते का हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं आहे। त्यामुळे आजचा दिवस, शनिवारचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। ओमराजेंच्या तिकिटावरून मात्र शिवसेनेत नाराजी असल्याचं पाहायला मिळत आहे। शिवसेनेच्या रवींद्र गायकवाड यांच्या समर्थकांमध्ये मात्र प्रचंड नाराजी आहे। विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांचं तिकीट कापण्यात आलेलं आहे आणि संधी दिली आहे ती म्हणजे ओमराजे निंबाळकर यांना। त्यामुळे रवींद्र गायकवाड यांचे समर्थक नाराज आहेत आणि याच करता त्यांनी उमरगा शहरात आता ठीक 11 वाजता बैठक सुद्धा बोलवलेली आहे। या बैठकीत नेमकं विचारमंथन काय होतं, काय नेमकी चर्चा होते, हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे। याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांच्याकडून। बालाजी, 11 वाजून गेलेले आहेत, बैठकीला सुरुवात झाली आहे का, काय माहिती मिळते? शिवसेनेनं ज्या काल 18 जे खासदार आहेत त्यांचे यादी, उमेदवाराची लोकसभेची यादी घोषित केली। 18 पैकी विद्यमान खासदार रवी गायकवाड यांचं तिकीट कापलं गेलेलं आहे। नॉट रिचेबल प्रकरण असेल किंवा मारहाण प्रकरण असेल, हे रवी सरांना भोवलं असं सांगितलं जात आहे। मात्र त्यांच्या तिकीट कापल्यावरून साध्या प्राध्यापक ते आमदार असा रवी सरांचा प्रवास आहे। 2 टर्म रवी सर हे आमदार राहिले, त्याच्यानंतर त्यांनी खासदारकी लढवली, एक वेळेस पराभूत झाले। त्यानंतर दुसऱ्या वेळेस मात्र पद्मसिंह पाटलांचा पराभव करत रवी सर हे खासदार झाले। मात्र यावेळेस त्यांना त्यांचं जे नाराजी होती मतदारसंघात, ते मातोश्रीपर्यंत पोहोचली व त्याच्यावरती नाराज होत मातोश्री त्यांचं तिकीट कापलं। त्याच्यामध्ये ओमराजे निंबाळकर यांना संधी देण्यात आली। रवी सरांना मानणारा एक शिवसेनेचा वर्ग आहे, तो खास करून उमरगा, लोहारा, निलंगा, औसा तालुका जो आहे या परिसरात खूप मोठा वर्ग जो आहे तो रवी सरांना मानणारा आहे। शिवसैनिक म्हणून त्याचे कार्यकर्ते आहेत। या कार्यकर्त्यात कुठेतरी नाराजी दिसून आली आहे। एक आमदार सुद्धा रवी सरांनी निवडून आणलेला आहे, ज्ञानराज चौगुले, हे उमरगा लोहारा मतदारसंघात। या सगळ्या याच्यामध्ये नाराजी या कार्यकर्त्यात झाली। कार्यकर्त्यांनी रात्री सोशल मीडियाच्या माध्यमातून बैठकीचं आव्हान केलेलं आहे उमरगा शहरात, आणि रवी सर सुद्धा रात्री मुंबईवरनं उमरग्यात दाखल झालेत। रवी सर या बैठकीला उपस्थित राहणार असं माहिती कळते। रवी सर नेमकी भूमिका काय घेणार, मात्र कार्यकर्ते शिवसेनेवर नाराज असून या मतदारसंघात शिवसेनेचं काम करणार नाही अशी इथपर्यंत भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचं माहिती मिळते। इथं चढून ज्ञानराज चौगुले हे ज्या रवी सरांचे समर्थक आमदार आहेत ते पण काय भूमिका घेतात हे या बैठकीत स्पष्ट होणार आहे। सगळ्या जिल्ह्याभरातून कार्यकर्ते जे आहेत रवी सरांचे ते उमरगा शहरात दाखल होत आहेत। 11ची बैठक होती, मात्र कार्यकर्ते आणखीन जमायला सुरुवात असल्यामुळे बैठक ही थोड्या वेळात पुढे ढकललेली आहे। साधारणतः 11:30 ते 12च्या दरम्यान ही बैठक सुरुवात होईल। त्यामध्ये नेमके कार्यकर्ते काय भूमिका घेतात व रवी सर त्याच्यात काय मार्गदर्शन करतात, काय भूमिका घेतात हे पाहावे लागणार आहे। निश्चित बालाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। त्यामुळे उमरगामध्ये नेमकी काय खलबतं होत आहेत हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं आहे। दुसरी सुद्धा महत्त्वाचीच बातमी आहे, कारण महासंग्राम सुरू झालाय। भाजपची 36 उमेदवारांची यादी रात्री उशिरा जाहीर झाली आहे। यामध्ये आंध्र प्रदेश, आसाम, महाराष्ट्र, ओडिशा या राज्यांमधल्या उमेदवारांचा समावेश आहे। यात विशेषतः भाजपनं महाराष्ट्रातील 6 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत। यामध्ये पुण्यातून गिरीश बापट यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर बारामतीमधून राहुल कोल यांची पत्नी कांचन राहुल कोल यांना उमेदवारी दिली गेली आहे। तर काँग्रेसनं भिवंडीतून सुरेश टावरे यांना उमेदवारी दिली आहे। नांदेडमधला विचार केला तर प्रताप चिखलीकर रिंगणात आहेत। जळगावमधून स्मिता उदय वाघ, दिंडोरीतून डॉक्टर भारती पवार, सोलापूरमधून जय सिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी दिली गेली आहे। आणि यानंतर भाजपची 51 उमेदवारांची यादी जाहीर झाली। यात 22 आंध्र प्रदेशच्या उमेदवारांचा समावेश आहे। मेघालयमधल्या एकाची उमेदवारी मात्र निश्चित झाली आहे। एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण नजर टाकूया। पुण्यातून गिरीश बापट, बारामतीतून कांचन राहुल कोल, जळगावमधून स्मिता वाघ, नांदेडमधून प्रताप पाटील चिखलीकर अपेक्षेप्रमाणे, दिंडोरीतून भारती पवार, सोलापूरमधून जय सिद्धेश्वर स्वामी,
पुण्यातून गिरीश बापट यांना उमेदवारी देण्यात आली आहे खरी. विद्यमान खासदार असलेल्या अनिल शिरोळे यांचा मात्र पत्ता कट झालेला आहे. गेली अनेक वर्ष गिरीश बापट खासदारकीसाठी प्रयत्नशील होते. मी सर्वाधिक मतांनी निवडून येईन असा दावा सुद्धा गिरीश बापट वारंवार करताना दिसले. आदरणीय नरेंद्रजी मोदी असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, अमितजी शहा, रावसाहेब दानवे आणि पक्षाच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून ही संधी मला दिली. माझ्या आयुष्यातली ही 10वी निवडणूक आहे. एका वॉर्डातला साधा कार्यकर्ता इथपासून ते पालकमंत्र्यापर्यंत मी पोहोचलो आणि हे सर्वस्व भारतीय जनता पार्टीमध्येच होऊ शकतं. मी संघाचा स्वयंसेवक आहे आणि माझ्यावर संघाचे आणि भाजपचे संस्कार आहेत. त्यामुळे भविष्य काळामध्ये येणारी सगळी आव्हानं पेलून या समाजाकरता, या देशाकरता आणि विशेषतः आज आपल्याला विकासाच्या दिशेने जी वाटचाल करायची त्याच्याकरता माझं योगदान मी करायचं ठरवलेलं आहे. भारतीय जनता पार्टीने मला उमेदवारी दिली. मी हा विश्वास व्यक्त करतो की केवळ पुणे शहरच नाही तर पुणे शहर आणि जिल्ह्यामधनं भाजपचे सगळे उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी माझी आहे आणि त्या दृष्टीने मी व माझे सगळे कार्यकर्ते कामाला लागलो. राजकीय पक्षांमध्ये एकाच तोडीचे अनेक इच्छुक उमेदवार असतात. पक्ष नेतृत्व त्याचा विचार करतो. कोणाला उमेदवारी दिली म्हणजे काही फार अधिक त्याच्यात आहे असंही नाही आणि कोणाला दिली नाही म्हणजे त्याला डच्चू दिला असं काही मी मानत नाही. शेवटी अनेकांना संधी द्यायची असते आणि त्यामुळे परिस्थितीचा विचार करून मला पक्षाने संधी दिली. एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण नजर टाकूया. भाजपच्या जाहीर झालेल्या यादीत काही विद्यमान खासदारांचा मात्र पत्ता कट झालेला आहे. यामध्ये विद्यमान खासदार पुण्याचे अनिल शिरोळे, दिंडोरीचे विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण तर सोलापूरचे विद्यमान खासदार शरद बनसोडे यांचा पत्ता कट आहे. आता भाजपनं ज्या उमेदवारी याद्या जाहीर केलेल्या आहेत त्यात राज्यात भाजपच्या सर्वाधिक महिला उमेदवार असतील. यामध्ये रावेरमधून रक्षा खडसे, उत्तर मध्य मुंबईतून पूनम महाजन, जळगावमधून स्मिता वाघ, बीडमधून प्रीतम मुंडे आणि दिंडोरीतून भारती पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रक्षा खडसे, उत्तर मध्य मुंबईतून प्रिया दत्त, बारामतीमधून सुप्रिया सुळे, बारामतीमधून कांचन राहुल कुल भाजप पुरस्कृत हे या सगळ्या महिला उमेदवार आहेत. राज्यातल्या महिला उमेदवारांची नावं आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय. तर वर्ध्यातून काँग्रेसच्या चारुलता टोकस, यवतमाळमधून भावना गवळी, शिवसेनेच्या